उल्हासनगर महापालिका हद्दीतील महिलांना रोजगार मिळावा यासाठी महापालिकेतील महिला बालकल्याण विभागानं 50 लोखंडी स्टॉल खरेदी केले होते आणि शहरातील विविध ठिकाणी हे लोखंडी स्टॉल ठेवण्यात आलेले आहेत। मात्र सव्वा वर्ष उलटून गेलं तरी देखील या स्टॉलचं वाटप महिला बचत गटांना करण्यात आलेलं नाही। 50 हे स्टॉल आहेत, विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। मात्र पावसाळा आणि त्याच्यानंतर उन्हाळा याच्यामध्ये हे स्टॉल आता गंजू लागलेले आहेत। महिला बचत गटानं हे स्टॉल आपल्याला मिळावेत यासाठी अनेकदा आंदोलनं केली। प्रशासकीय राजवटीमध्ये ही आंदोलनं करण्यात आली। मात्र सध्या शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर बसलेला आहे, त्यांच्याकडनं देखील या महिला बचत गटांना आता लवकरात लवकर हे स्टॉल मिळतील अशी अपेक्षा आहे। मात्र अजून तरी सव्वा वर्ष उलटल्यानंतर हे स्टॉल अजून महिला बचत गटांना वाटप करण्यात आलेले नाही। जवळजवळ 1,24,00,000चा खर्च या स्टॉलना करण्यात आलेला आहे। महिला बचत गटांना जी लॉटरी पद्धतीनं आहे हे स्टॉल देण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडनं करारनामा करण्यात आलेला आहे। मात्र तो करूनसुद्धा अनेक महिने उलटले तरी बचत गटांना हे स्टॉल अजून दिले जात नाही आहेत। सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही आहे, कारण आता गंज चढू लागला आहे, त्यांना सावलीत कुठे ठेवण्यात आलेले नाही आहेत। कारण हे स्टॉल जरी आता वाटप झाले तर ते किती दिवस टिकतील असा देखील प्रश्न आहे। मात्र ज्यांना हे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेस अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांना फोन करून प्रतिक्रिया देऊ नका, काही दिवसामध्ये आम्ही तुम्हाला हे स्टॉल उपलब्ध करून देणार आहोत अशा प्रकारची माहिती मिळाली। आणि त्याच्यामुळे राजकीय दबावापोटी आता हे प्रतिक्रिया देण्यामध्ये महिला ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या टाळाटाळ करतायत। राजकीय दबाव कुठेतरी आहे, मात्र इच्छाशक्ती कोणाची दिसत नाही आहे की हे स्टॉल जर 1.5 वर्षा म्हणजे सव्वा वर्षापूर्वी जर या ठिकाणी महिला बचत गटांसाठी देण्यासाठी आणले असतील तर त्याला सव्वा वर्षाचा कालावधी का लागतो। 1,24,00,000 रुपये आता पाण्यात जाण्याची वेळ आली, कारण हे स्टॉल जरी वाटप झाले तरी ते किती दिवस टिकतील अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते। त्यामुळे आता प्रशासकीय राजवटीनंतर महापौर आहेत, उपमहापौर आहेत, सत्ता बसलेली आहेत, त्यांच्या माध्यमातून तरी या महिला बचत गटांना लवकरात लवकर हे स्टॉल वाटप केले जातात का, की राजकीय दबावापोटी आणि श्रेयवादाच्या दबावापोटी हे स्टॉल असेच पडून गंजून या ठिकाणी नष्ट होतील। गणेश मंजुळा अनंत, न्यूज 18 मराठी, उल्हासनगर।